नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजपासून चालू होणाऱ्या डेली ब्लॉगमध्ये मी शीतल सर्वांचं स्वागत करत आहे. मी आज तयारी केली आहे पनीर पराठा करण्याची. मी आता कणिक मळून घेत आहे. कणिक मळून आता पनीर पराठा तयार करणार आहे. माझा मुलगा मध्ये मध्ये मला म्हणत होता की मलाही करायचं आहे, तर मी त्याला सांगितलं माझं पूर्ण झाल्यानंतर शेवटचा जो काय असेल तो पराठा तू कर. मुलांना नेहमी क्युरियासिटी असते कसं काय पद्धतीने होतं. माझं कणिक मळून झालं आहे, तर थोडंसं तेल लावून मी आता ह्याला झाकून ठेवणार आहे. सोबतच बाजूला मी पनीर एक फ्रेश काढून ठेवलेलं आहे, फ्रीजमधून पाण्यात ठेवलेलं आहे, थंड पाण्यामध्ये. आता मी इथे कारल्याचे काप फ्राय करून घेतले होते. कारल्याची भाजी अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर अजिबात कडू लागत नाही. शेंगदाणे मी आता बारीक करून घेते, थोडं लसूणही त्यात टाकणार आहे. लसूण मी फ्राय करून घेतले होते. आता मी अद्रक लसूण पेस्ट केली होती, थोडीशी टाकली. त्यात मोहरी जिरे टाकणार आहे, बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आणि त्यानंतर मग काप केलेले फ्राय करून घेतलेले कारल्याचे तुकडे. त्यानंतर घरगुती तयार केलेला मसाला, हा माझा कोल्हापुरी मसाला आहे. त्यानंतर थोडे धणे पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून मी आता झाकून ठेवणार आहे. मी आता थोडंसं परतून घेतलं होतं, त्यामुळे थोडासा काळा कलर तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर अतिशय सुंदर लागते, अजिबात कुठेही कडवट लागत नाही. ही माझी आईची रेसिपी आहे आणि मी ती फॉलो करते. मला खूप कारल्याची भाजी त्यामुळेच आवडते. इथं माझा मुलगा श्रियांश आता पनीरचे पीसेस करून घेत आहे, थोडं ते किसून घेत आहे. किसल्यानंतर मी थोडासा कांदा आणि थोडी धणे पावडर हळद टाकून मी आता मस्त पराठ्यासाठी स्टफिंग बनवत आहे. बघा, अशा प्रकारे मी कांदा कापून घेत आहे. त्यानंतर मी थोडे धना पावडर हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ. त्याचं चाललं होतं की मी करतो. लहान मुलांना खूपच म्हणजे काय करत असेल मम्मा त्याच्या मागे मागे करायची सवय असते. त्यांना क्युरियासिटी असते. इथे मी आता गोळा करून घेते कणकेचा. त्यामध्ये पुरणाचं कसं सारण भरतो त्या पद्धतीने दाबून मस्तपैकी सारण भरून घ्यायचं आहे. बाजूच्या कड्या अति घट्टपैकी दाबून त्याला गोळा करून ठेवायचा आहे. दुसराही स्टफिंग मी तयार करून आता त्यामध्ये सारण जे बनवलेलं आहे पनीरचं ते आता भरून घेणार आहे. थोडासा पराठा फाटण्याची शक्यता असते, कारण मी इथं गव्हाचं पीठ वापरलं. जर तुम्ही मैदा वगैरे वापरला तर फाटत नाही, पण आता आपल्याला थोडंसं हेल्थ कॉन्शियस म्हणून मी हे गव्हाचंच पीठ तयार करून पराठा करत आहे. मी शक्यतो मैदा अवॉइडच करते. बघा, अशा प्रकारे छोट्या छोट्या प्रकारेही तुम्ही पराठे करू शकता. ह्याला कोणत्याही प्रकारचा शेपही देऊ शकता. किती मस्त दिसत आहे. पराठा खायलाही खूप टेस्टी होतात. तूप लावून ह्याला तुम्ही खरपूस भाजून घेऊ शकता. आता अशा प्रकारे मी दुसराही पराठा घेतलेला आहे. आता गरम गरम मी सर्व करत आहे श्रियांशला. खूप आवडला हा पराठा. लहान मुलांना असं काहीतरी टेस्टी केलं ना त्यांना खूप आवडतं. अशा नाही तशा पद्धतीने तरी आपण काहीतरी करून त्यांच्या पोटात ते घालायला पाहिजे, हे सर्वात मोठं टास्क असतं. तर इकडे माझं कारल्याची भाजी रेडी झाली आहे. बघा किती मस्त दिसत आहे. खूप छान त्याला तेलाचा जो शेंगदाणे टाकले होते त्याच्यापासून तेल सुटलेलं आहे, त्यामुळे मस्त लागत आहे. आता माझे पराठे तयार होत झालेले आहेत आणि इकडे भात, कारल्याची भाजी आणि थोडंसं वाल्याची आमटी मी केलेली आहे आणि पराठे. आम्ही आता जेवण करून घेतो. त्यानंतर इथे बघा बांधकामाचं मी व्ह्यू दाखवत आहे. आमच्या घराचं बांधकाम चालू आहे. आता खालचं हे भरून घेतलेलं आहे आणि आता वरती फुटिंगसाठी हे भरलेलं आहे. इथं बघा याची मस्तपैकी स्विमिंग टँक त्यांनी बनवला आणि खेळत आहे त्यामध्ये. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो. सनसेट बघा किती मस्त दिसत आहे इथे. आणि बाहेर घेऊन एक सीडनी चांगली मारली म्हणून. तर मंडळी, कसा वाटला माझा ब्लॉग? प्लीज लाईक शेअर